तर आजची आपली रेसिपी असणार आहे खूपच हेल्दी आणि टेस्टी। तर इथे मी बनवलेले आहेत बीटपासून व कद्दूपासून पराठे। तर खूप खुसखुशीत आणि खमंग असे ते तयार होतात। मुलांना डब्यामध्ये देखील हे देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी जरी तुम्ही बनवलं ना तर खूप उत्तम असा इथे पर्याय आहे। खूप टेस्टी असे इथे तयार होतात, पौष्टिक देखील आहेत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी घ्यायचं आहे आपल्याला। तर दोन्ही पीठं जे आहेत ज्वारी आणि गव्हाचं आपल्याला समप्रमाणातच घ्यायचं आहे। आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे ते बेसन पीठ। तर ज्वारीचं पीठ नक्की वापरायचं आहे आपल्याला, त्यानेच इथे खुसखुशीत असे इथे आपले पराठे तयार होतात। तर हे घेतलेलं आहे मी पाव किलो कद्दू घेतलेला आहे खिसून, एक छोटंसं बीट घेतलेलं आहे खिसून, 1 वाटीभर इथे कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आणि लसूण देखील आहे इथे 1 चमचा असेल असा उबडधोबड मी इथे कुटून घेतलेला आहे। आणि अर्धा चमचा इथे हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे, धने जिरे पूड इथे 1 चमचा टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीची पेस्ट देखील टाकू शकता। तर आता सर्व आपल्याला इथे हे पीठ जे आहे त्या भाज्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर बीटमध्ये व कद्दूमध्ये भरपूर असं प्रमाणात हे चांगचंच पाणी असतं, तर आपल्याला अगोदर पाणी टाकायचं नाही आहे। तर अशा मळून हे आपल्याला पीठ चांगलं तिंबून घ्यायचं आहे। तर इथे लागलं तरच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे मला अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी, अगदी भाज्यामध्येच हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे घट्टसर असं इथे पीठ मळून। जर तुम्हाला थापून जर करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा इथे वापर करू शकता। मी लाटून करणार आहे त्याच्यामुळे पाण्याचा इथे मी अजिबात वापर केलेला नाही। तर जेव्हा आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत तेव्हाच आपल्याला हे सर्व भाज्या जे आहेत ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आपलं पीठ जे आहे ते सैलसर असं होणार नाही। तर लगेच इथे लाटायला घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये, लहान मोठे काय जसा पाहिजे आपल्याला पराठा त्या आकारामध्ये आपल्याला इथे गोळा घेऊन लाटायचा आहे। तर खूप टेस्टी असे इथे पराठे जे आहेत ते तयार होतात। ज्वारीचा पिठाचा नक्की वापर करा तुम्ही याच्यामध्ये, ज्वारीच्या पिठामुळे खूप खुसखुशीत असे इथे आपले पराठे तयार होतात। तर अगदी आतमध्ये होल तयार करायचा आहे जेणेकरून सर्व बाजूने हे छान खरपूस भाजलं जाईल। तर इथे तवा गरम झालेला आहे आणि अगदी थोडंसं तूप मी पसरून घेतलेलं आहे जेणेकरून पराठा चिटकणार नाही। आणि वरतून देखील आपल्याला इथे तूप वापरायचं आहे। लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही इथे तुपाचा किंवा बटरचाच वापर करा, यानेच खूप छान टेस्ट येते पराठ्याला। तर खूप पौष्टिक आणि हेल्दी असे इथे पराठे तयार आहेत। तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी, आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटू असेच एका छानशा खमंग टेस्टी पौष्टिक हेल्दी रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।